महाराष्ट्र राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री, सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आमचे देवाभाऊ, त्यांचा वाढदिवस 22 जुलैला आहे आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची हा असा अतिशय सुंदर कार्यक्रम आपण पूर्ण मुंबईमध्ये राबवणार आहोत. संपूर्ण मुंबईच्या वॉर्डमध्ये ह्या ठिकाणी आपण फ्री ब्रेस्ट कॅन्सर चेकअप मोहीम या ठिकाणी आपण घेणार आहोत. संपूर्ण महिलांना ह्या माझ्या तुमच्या माध्यमाच्यातून मी आवाहन करते की त्या कार्यक्रमाला सर्व महिलांनी या. बऱ्यापैकी आपल्या महिला धावपळीच्या कामामध्ये स्वतःची काळजी घेत नाही. नेहमीच आपली जी भारतीय स्त्री आहे ती कुटुंबाच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, घर सांभाळण्याच्या बाबतीत, कामकाजाच्या बाबतीत नेहमी धावत असते. पण वयाच्या कमीत कमी 30 नंतर 40 नंतर तिने स्वतःचं चेकअप करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच तिची काळजी आमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची हा असा चांगला उपक्रम आपण त्या दिवशी राबवणार आहोत. महिलांचं ब्रेस्ट चेकअप त्या ठिकाणी होणार. त्याचबरोबर तिकडे असलेल्या आपल्या आशा वर्कर त्यांचं पण आपण चेकअप त्या ठिकाणी घेणार, कारण त्या खूप बिचाऱ्या काम करत असतात विभागात आणि संपूर्ण महिला त्या ठिकाणी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांचं जे चेकअप आहे ते त्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण करणार आहोत. काही मुंबईच्या बीचेसचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. जुहू बीचचा कचरा पाहिला तर लोकशाही मराठी हा 5वा दिवसचा आढावा घेत आहे. खरं तर तिथे यंत्रणा कमी पडते, मनुष्यबळ कमी पडते असं स्थानिकांचा तिथला आरोप आहे. कसं पाहते, कारण तुम्ही आदेश देखील दिलेला आहे, काल देखील जसं तुम्ही प्रतिक्रिया दिली होती, काय नेमकं कुठे अंमलबजावणी होत नाहीये का? पालिका प्रशासन दुर्लक्ष करते का? मुंबई क्लीन लीग 365 डेज हा कार्यक्रम आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण त्या ठिकाणी दिला होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व मुंबईकरांना आवाहन केलं होतं. फक्त मुंबईकरच नाही, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असू दे, विविध संस्था असू दे किंवा त्या ठिकाणी शाळा असू दे, कॉलेजेस असू दे, आपण एक पोर्टल ओपन करून लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही मी आणि माझं घर आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा असलेला परिसर किंवा माझी बिल्डिंग या माध्यमातून आपण त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करून त्याचे फोटो आपण अपलोड करा. त्या माध्यमातून आपण असंही मुंबईकरांना आवाहन केलं होतं की आपण त्या ठिकाणी बक्षीस ठेवणार, ज्या ठिकाणी आपल्याला असे अतिशय चांगलं म्हणजे ह्या माध्यमातून एकतर मुंबईकरांना आनंद पण वाटेल, एक कॉम्पिटिशन बोलतो ना, स्पर्धा, ती पण आपण ह्या ठिकाणी घेतोय आणि त्या माध्यमातून ज्यांचा परिसर जास्तीत जास्त सुंदर त्या ठिकाणी असलेल्या लोकांना आपण 25 लाख, 15 लाख आणि 10 लाखाचं बक्षीस पण आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिकेतले सगळे आम्ही लोकप्रतिनिधी असणार, मी स्वतः त्या ठिकाणी मुंबईकरांची सेवक असेल किंवा ह्या ठिकाणी असेल मुंबईकर, या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे की असलेला प्रत्येक परिसर हा स्वच्छ झाला पाहिजे. आता राहिला विषय तुमच्या ब्रिजेसचा, त्या ब्रिजवरती जर कचरा साचलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्या विविध संस्था मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी साफसफाई करायला ठेवतो किंवा ब्रिजचं कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण तो ब्रिज जो आहे तो क्लीन करून घेतो. जर तुम्ही मला कुठला ब्रिज ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यावरती मी नक्कीच माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करायला सांगेन. कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी करताय का? कारण ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तिथे जी यंत्रणा लागली पाहिजे ती यंत्रणा तिथे लागली जात नाहीये, तो कुठेतरी दुर्लक्ष करतोय का? आणि तुम्ही यावरती काय कारवाई करणार? बघा, मी तुम्हाला परत सांगते, आम्ही ह्या ठिकाणी महायुतीमध्ये सत्तेत जरी बसलो असलो, मी ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची, शिवसेनेची महापौर म्हणून जरी बसली असेल तरी ह्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत चुकीच्या गोष्टीला प्रशासन असू दे किंवा कॉन्ट्रॅक्टर असू दे, त्या कोणालाच ह्या ठिकाणी पाठीशी घालायचं काम नाही आहे. आपण जर चेंबूरची दुर्घटना बघितली त्यावरती जर जो अहवाल दिला आहे त्या अहवालाला पण आपण काल असलेल्या कॉर्पोरेशनमध्ये तो मांडून तो फाडून फेकून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला तर मुळीच नाही. अशा ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काम खराब असेल त्यांना आपण इमिजिएट ब्लॅकलिस्ट करायचं काम करतो. या कॉन्ट्रॅक्टरवरती तुम्ही काय कारवाई करणार? मी आधी त्याची पाहणी करेन, मी जाईन त्या ठिकाणी, त्या ब्रिजची पूर्ण पाहणी केल्यावरती मला जर आढळून आलं तर माझं पत्र मी इमिजिएट आयुक्तांना कधी जाणार आहात ताई तुम्ही? 2 दिवसात जाणार? मी आज उद्यामध्ये 2 दिवसात नक्कीच जाऊन त्याची पाहणी करेन. स्वच्छ होऊ शकतं किंवा स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जाऊ शकतं तर मुंबई का नाही असा प्रश्न सध्या मुंबईकर देखील विचारताना काही विरोधकांनी देखील. बघा, विरोधकांचं आता मला कळत नाही त्यांचं काय झालंय.
ज्या मुंबईमध्ये आपण राहतो, आपण मुंबईकर आहोत, त्या मुंबईची आन बान शान ही आपली आहे. त्या मुंबईच्या बाबतीत चांगलं चित्र उभं करणं हे आमच्याबरोबर विरोधकांचं पण काम आहे. पण वारंवार मुंबईला बदनाम करण्याचं काम जर त्यांनी चालू केलं असेल फक्त स्वतःचं दुकान चालू ठेवण्यासाठी, तर ते काही योग्य नाही. या ठिकाणी मुंबई सुंदर आहे आणि त्या सुंदर मुंबईला अधिक सुंदर करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे. 2014ला आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ जेव्हा मुख्यमंत्री म्हणून झालेत, तर त्याने आल्याबरोबर सगळ्या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी असतील, सगळे ब्रिज असतील, सगळे रस्ते असतील, PWD असेल, त्या ठिकाणी मेट्रोची कनेक्टिव्हिटी असेल किंवा पूर्ण मुंबईचे CC रोड असेल, हे संपूर्ण हातामध्ये घेतलेले आहेत. 4.5 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेशन नव्हतं, त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन काम करत होतं. या ठिकाणी 4.5 वर्षानंतर इलेक्शन्स लागल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाने आपापला वॉर्ड अतिशय चांगल्यापणे हाताळण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पण उगीचच जुहू बीचवरती असलेला कचरा, तो येतोय कचरा, मान्य आहे, प्रत्येक वेळा समुद्राच्या लाटातून येणारा तो कचरा आहे. समुद्र आपल्या पोटामध्ये कुठलीही घाण ठेवत नाही. ती पुन्हा मुंबई ज्या ठिकाणी ती टाकलेली असते, ती पुन्हा सगळी ती घाण, तो कचरा पुन्हा बाहेर फेकण्याचं काम ह्या ठिकाणी करत असते. आपण त्या ठिकाणी जवळपास 50-75 जे कर्मचारी आहेत ते साफसफाई करण्यासाठी तिथे लावलेले आहेत. जर तेही आपल्याला कमी पडत असतील तर आपण वाढवण्याचं काम करू. बऱ्याच NGOना आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. बरेच मुंबईकर, बरेच तरुणाई या ठिकाणी हातामध्ये ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम करतात. फक्त तिथे जाऊन फोटो सेशन करून होत नाही. त्या 1 तासाच्या त्या बाईटमध्ये 2 टोपली कचरा जर जमा केला असता किशोरीताईंनी, तर ते अधिक चांगलं दिसलं असतं. माझं तर काम करण्याची पद्धत हीच आहे. जर मी तिथे मला या कार्यक्रमामुळे किंवा हाऊसमध्ये वेळ मिळाला नाही, पण मी जाईन तर मी नक्कीच हातामध्ये झाडू घेऊन बीच साफ करण्याचं काम करेल. कुठल्याच कामाला लाज नाही. जर ह्या देशाचे प्रधानमंत्री हातामध्ये झाडू घेऊन जर ते कचरा साफ करतात आहे, सर्वोच्च पद असलेले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, तर मग आपल्याला कसली लाज. या ठिकाणी फक्त मीडियासमोर येऊन बाईट देण्यापेक्षा हातात झाडू घेऊन जर कचरा जमा केला असता तर अधिक सुंदर दिसलं असतं. मुंबईला स्वच्छ ठेवण्याचं काम आम्ही नक्की करू. खरं तर ताई, जो कचरा गेलेला आहे तो नाल्यामधला कचरा गेलेला आहे. आणि अमित साटम ज्यावेळी व्हिजिटसाठी गेले होते तेव्हा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की ट्रॅश बूम, जे नाळे असतील किंवा नद्यांचे जे ट्रॅश बूमचं टेंडर आहे ते काढलेलं आहे, पण ह्या जाळ्या देखील कुठेही बसवलेल्या नाही आहेत. त्यामुळे हा पैसा नेमका कुठे जातोय टेंडर काढून? एक लक्षात घ्या, मी तुमच्या गोष्टीला सहमत आहे. आदरणीय आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी पूर्ण वॉर फुटिंगवरती रोडवर काम करून सगळी पाहणी करतात आहे. ज्या ज्या ठिकाणी ट्रॅश बूम लागलेले आहेत त्या ठिकाणी कचरा कसा साफ केला जातो, मॅन्युअली तिथे माणसं उभी करून हाताने खेचून तो कचरा आपल्याला आणावा लागतो. अशा पद्धतीची ट्रॅश बूम प्रत्येक ठिकाणी यावेत अशी आमची मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांची मागणी आहे. तर त्यामुळे वारंवार व्हिजिट करून आपण त्या ठिकाणी काय बदल करता येईल अशा पद्धतीची काळजी आपण या ठिकाणी घेतो आहे. तर त्यामुळे सर्वकष या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष आहे. आम्ही या ठिकाणी असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून आम्ही काम करतो. 25 वर्षे ह्यांना रस्त्यावर उतरायची सवय नव्हती, पण आज आम्ही रस्त्यावर उतरायला लागलो म्हणून हेही रस्त्यावर उतरायला लागलेत आणि फक्त मीडियाला बाईट देतात आहे. आम्ही काम करून दाखवतो. काल जो सभागृह घेतला होता तो खरं बघायला गेलं तर चेंबूरच्या घटनेवरती घेतला होता. परंतु सभा सुरू होण्यापूर्वी माझ्या अँटी चेंबरमध्ये विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ह्याही बसल्या होत्या. त्यावेळी त्यांना हे सांगण्यात आलं होतं की काही जे विषय असतात, जसं भांडूपला असलेली स्मशानभूमी किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये काही RLचे विषय असतात ज्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण करावा लागतो, हे आपल्याला प्रायोरिटीवर घ्यावे लागतात, कारण त्यामुळे ती कामं तोपर्यंत थांबलेली असतात. म्हणून ही कामं कंप्लीट करण्यासाठी मी त्यांना बोलले होते की आधी बिझनेस घेणार, त्यानंतर चेंबूरच्या घटनेवरती पूर्ण आपण चर्चा करून प्रशासनाचा निषेध म्हणून आपण ही सभा तहकूब करायची. एवढं असतानासुद्धा पूर्ण स्थायी समितीचा बिझनेस घेतल्यानंतर फक्त एक छोटासा RL होता, हार्डली 9 मीटरच्या आतला तो RL होता. त्यानंतर भांडूपची स्मशानभूमी होती. या 2 गोष्टी मी घेत असताना अचानक त्यांनी उभं राहून पोल मागितला. खरं तर इतक्या छोट्या गोष्टीसाठी पोल मागून त्या ठिकाणी राजकारण करणे हे त्या लोकांना शोभलेलं नाही आहे. मुंबईकरांच्या विकास कामामध्ये अडथळा आणण्याचं काम त्या ठिकाणी करतात आहे आणि RL त्या ठिकाणी पोल मागून ती लोकं त्याचा निषेध करून बाहेर गेले. मला तुमच्या माध्यमातून असं म्हणायचं आहे की त्यांना बिझनेस महत्त्वाचा वाटला का? त्या ठिकाणी चेंबूरच्या घटनेमध्ये त्या मुलाच्या अहवालावरती पूर्ण मोठी चर्चा होणार होती.
संपूर्ण या ठिकाणी आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्ही ह्या ठिकाणी त्याचा विरोध करणार होतो, तेही बोलणार होते आणि आपण फाडून फेकून तो अहवाल प्रशासनाला जाब विचारणार होता. ते त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही का? आज फक्त घरी जाऊन त्यांना सांत्वन देण्यापेक्षा काल महासभेमध्ये किशोरीताईंनी जर त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं असतं आणि प्रशासनाला धारेवर धरलं असतं तर मला अधिक आवडलं असतं. तर त्यामुळे एक लक्षात घ्या, ह्यांना फक्त त्या अंडरस्टँडिंगमध्येच इंटरेस्ट आहे. ते स्टँडिंगमधलं अंडरस्टँडिंग ह्याच्याशिवाय ह्यांना दुसरं काही दिसत नाही आहे. त्यामुळे तो विषय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी फक्त त्या सभागृहातून निघून जायचं काम केलं. त्याच्यानंतर आम्ही चेंबूरच्या दुर्घटनेवरती पूर्ण चर्चा केली. AMC ढाकणेंसमोर आम्ही पूर्ण तो अहवाल फाडून फेकून दिला आणि त्यांना मी तिथे स्टेटमेंट करायला लावलं आणि तो अहवाल आम्हाला मान्य नाही, आम्हाला रिवाईज करून पुन्हा अहवाल द्या अशी मागणी आम्ही केली. तुमच्या पुढाकाराने मुंबईकरांसाठी एक गोड बातमी आहे. सिंहाचं दर्शन आता मुंबईकरांना होणार आहे. तुमच्याच पुढाकारांना एक सेकंड, पोलचं काय बोलताय? नाही, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मला वाईट वाटतं या गोष्टीचं. 3-3, 4-4 माजी महापौर बसलेले आहेत. महापौर बसल्यानंतर त्यांना पूर्ण सभेचं सभाशास्त्र माहीत असतं. जर मी त्या विषयाला अग्रक्रम दिला नाही आहे तर मी त्या ठिकाणी विशेष सभेची मागणी करू शकते आणि तो पूर्ण महापौरांचा अधिकार असतो. मी जर त्या ठिकाणी म्हटलं की मी या विषयाला अग्रक्रम दिलेला नाही आहे, त्यामुळे आपण ह्याची विशेष सभा लावून पुढच्या सभेमध्ये आपण हा विषय घेऊ. तुर्तास आपण ह्या ठिकाणी चेंबूरच्या घटनेवरती चर्चा सुरू करू, हरकतीच्या मुद्द्यावरती. परंतु ते न करता त्या लोकांनी बिझनेसमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्या बिझनेसच्या इंटरेस्टसाठी त्यांनी सभात्याग केला. ही गोष्ट मुंबईकरांना आज माझ्या या स्पीचच्या माध्यमातून कळेल. आम्ही या ठिकाणी जे बोलतो ते खरं बोलतो आणि बाहेर जाऊन त्याने असं चित्र उभं केलं आयुक्तांच्या दालनाकडे जाऊन की चेंबूरच्या दुर्घटनेवरती आम्हाला तिथे स्टेटमेंट करायला दिलं नाही. किती ही दुटप्पी भूमिका ह्या लोकांनी या ठिकाणी मांडली, किती हा खोटेपणा त्यांनी केलेला आहे. आज तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना विहांच्या भेटताय आणि सांत्वन देताय. हीच तुमची भूमिका काल जर सभागृहात मला दिसली असती तर मला जास्त आवडलं असतं. विहांच्या आईवडिलांना तर भेटायला नक्कीच गेलं पाहिजे, पण काल ती एक संधी होती प्रशासनाला धारेवर धरण्याची. ती संधी ह्या लोकांनी सोडली. फक्त आणि फक्त बिझनेससाठी यांनी सभात्याग केला आणि बाहेर जाऊन घोषणा केल्या. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की एनवॉर्ड कोणाचं आहे, तिथलीच कामं का झालेली आहेत त्याची माहिती घ्या. हा महापौरांच्या आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची टेंडरची कामं होतात आहे, रस्त्यांची कामं होतात आहे, ते महत्त्वाचे वाटतात का? कारण का तुम्ही चेंबूरच्या दुर्घटनेवरती शेवटीला ठेवलं, अगोदर हे घेतलं असं त्यांचा आरोप आहे. तुमच्याकडे एनवॉर्डची जी कामं आली होती त्याच्यात काही पर्सनल नव्हतं किंवा काही वैयक्तिक त्या महापौरांचं पण नव्हतं. त्या ठिकाणी विकासाची जी कामं चालू आहे, एनवॉर्डचा ईस्ट आणि वेस्ट हा जो ब्रिज तयार होतो आहे, त्या ब्रिजला दोन्ही साईडला RL मोकळी करून दिली पाहिजे, तो प्रस्ताव होता. हा मुंबई महानगरपालिकेतून आलेला प्रश्न होता आणि तो आपल्याला करावाच लागतो. जर ईस्ट आणि वेस्टचा जो ब्रिज जातो आहे त्या ब्रिजला दोन्ही साईडला जर आपण RL सोडली नाही तर येणाऱ्या काळात आपण तो जो केलेला एवढा मोठा खर्च केलेला ब्रिज आपण ओपनच करू शकत नाही. तो RL होता, एनवॉर्डचा नाही आहे. हा मुंबईकरांचा आहे. एनवॉर्ड हे मुंबईमध्ये येतं आणि हा मुंबईचा विकासाचा विषय, तर त्याच्यामध्ये एनवॉर्डचा आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक काहीच नाही आहे. संख्याबळ नसल्यानं तुम्ही पोल घेतला नाही, तुम्हाला भीती होती की पोलमध्ये तुम्ही फेल ठराल असं त्यांचा आरोप केला? अजिबात चुकीचं ते स्टेटमेंट करतात आहे. मी अग्रक्रम दिला नव्हता. जर मी अग्रक्रम दिला असता तर विषय वेगळा होता. मी जर अग्रक्रमच त्या विषयाला दिला नाही आणि मी त्यांना बोलते आपण याची विशेष सभा लावून हे सगळे विषय नक्कीच घेऊ. पण आज जी आपण सभा लावली आहे ज्याच्याविषयी माझं डिस्कशन सभागृह सुरू होण्यापूर्वी किशोरीताईंबरोबर झालं होतं. किशोरीताई हो पण म्हणाल्यात. किशोरीताईंचं मला एक ह्या ठिकाणी विशेष कळत नाही. त्या अँटी चेंबरमध्ये एक बोलतात, सभागृहामध्ये जाऊन एक होतात. म्हणजे अशी दुटप्पी भूमिका, पलटी मारणं आपण बोलतो ना, हे काही योग्य नाही आहे. तुम्ही महापौरांना जो आतमध्ये एक शब्द देता आणि बाहेर जाऊन सभागृहात तुमचं रूपच वेगळं दिसतं. किंवा तुमच्यामध्ये आणि अशरफ आझमीमध्ये जर ताळमेळ नसेल, कारण अशरफ आझमी जेव्हा मला भेटायला नंतर आले तर ते म्हणाले मुझे इस बात में कुछ भी मालूम नहीं था कि आपके किशोरी पेडणेकर के बारे में इस बारे में बात हो गई. मग हा त्यांचा कम्युनिकेशन गॅप असावा. पण या ठिकाणी मला असं वाटतं त्यांनी संपूर्ण खोटं जे नाट्य ते काल त्यांनी केलेलं आहे आणि ते त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यामध्ये ते सपशेल फेल ठरलेले आहे. तुमच्या पुढाकारानं मुंबईकरांना सिंहाचं दर्शन होणार आहे, काय प्रयोजन आहे, कधीपर्यंत दर्शन, काय पेंग्विन नंतर सिंह येतोय, पेंग्विन पण आलं आहे, सिंहाला पण आणायचं आहे. ह्या ठिकाणी 5 वर्ष झालं पूर्ण पिंजरा तयार आहे, डेन रेडी आहे.
मुंबईकर सिंहाची वाट पाहतात आहे. म्हणूनच ह्याचं वारंवार मी महापौर झाल्यापासून वारंवार जुनागड सक्करबागला ह्याची फॉलोअप देऊन ह्याचे पत्रव्यवहार करून आत्ता कुठे अप्रुव्हल त्यांचं आपल्याला मिळालं आहे आणि त्या पद्धतीने ज्या प्राण्यांची जी देवाणघेवाण असते ती केल्यानंतर आपल्याला सिंहाची जोडी या ठिकाणी राणीच्या बागेत मिळणार. पण मी या ठिकाणी आत्ताच सांगितलं जे आपले त्रिपाठी सर आहे की लवकरात लवकर मी गुजरातला मी जाणार आहे आणि त्याविषयी डायरेक्ट चर्चा मी तिकडच्या उद्यान अधीक्षकशी फॉरेस्ट मिनिस्टरशी करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.